शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर बरेचसे सीताफळ उत्पादक जे शेतकरी आहेत, त्यांच्या बागेवरती महत्त्वाची जी कीड असते, सीताफळाच्या बागेवरती अटॅक करत असते, ती असते पिट्या ढेकण. ही पिट्या ढेकणची कीड कधी अटॅक करते आणि ही कीड अटॅक केल्यानंतर लक्षणे कोणकोणते दिसून येतात आणि त्याच्यावरती उपाय कोणकोणते असतात? तर सुरुवातीला ही कीड ज्यावेळेस अटॅक करते त्यावेळेस आपल्याला सीताफळाच्या फळावरती असेल, सीताफळाच्या कवळ्या शेंड्यावरती असेल, पानावरती असेल किंवा सीताफळाच्या इतर जे पार्ट्स असतात त्याच्यावरती अटॅक करत असते. शक्यतो मोस्टली जे कवळा पार्ट्स असतो त्याच्यावरती ही पिट्या ढेकणाची कीड अटॅक करते. आणि अटॅक केल्यानंतर आपल्याला सीताफळामध्ये काय बदल दिसून येतो? तर सीताफळामध्ये जो असणारा पानामधला, शेंड्यामधला किंवा फळामधला जो ज्यूस असतो किंवा जो रस असतो, तो शोषून घेण्याचं काम करत असतं. आणि ज्यावेळेस तो रस आणि ज्यूस शोषून घेतला जातो, तो रस आणि ज्यूस शोषून घेतल्यानंतर ती फळं असतात ती आपल्याला अशी वेडीवाकडी दिसून येत असतात. तर तुम्ही बघू शकता ही पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव आपल्याला या सीताफळाच्या फळावरती झालेला दिसून येतो. ही पांढऱ्या कलरची ही पिट्या ढेकूण आहे. तर ह्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सीताफळ वेडीवाकडे होतात, फळामधील ज्यूस किंवा रस शोषून घेतात. त्याचबरोबर ही जी कीड असते कालांतराने काय करत असते, तर तिच्या शरीरामधून एक चिकट द्रव असतो. तो चिकट द्रव काय करत असतो, तर सीताफळावरती स्त्रवत असतो किंवा सोडत असतो. आणि तो चिकट द्रव ज्यावेळेस झाडाच्या पानावरती, फळावरती किंवा इतर पार्टवरती ज्यावेळेस तो पसरतो, त्याच्यावेळेस आपल्याला काळ्या बुरशीची वाढ आपल्याला ह्याच्यावरती झालेली दिसून येतात आणि ती सुद्धा सीताफळ आपल्याला कालांतराने काळी वगैरे पडलेली दिसून येतात आणि मार्केटमध्ये आपल्याला ह्या सीताफळाला बाजारभाव आहे, तो चांगल्या सीताफळापेक्षा आपल्याला कमी भेटत असतो आणि त्याचबरोबर ह्या सीताफळावरती पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा झाल्यानंतर कोणकोणते नियंत्रण आहे किंवा कोणकोणते औषध आहेत त्याचे आपण थोडक्यात बघूया. तर ज्यावेळेस सीताफळावरती आपल्याला पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव होऊ नये, तर सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस आपण छाटणी वगैरे करत असतो, झाडाला ज्यावेळेस नवती फुटत असते, त्यावेळेस झाडाच्या खोडाला जर प्लास्टिकची टेप जर आपण त्याला बांधली आणि त्याच्यावरती जर ग्रेस वगैरे जर लावला, तर जेणेकरून जे जमिनीवरती असणारे जे किडे असतील, मुंगे असतील, त्याच्या माध्यमातून जो पिट्या ढेकणाचा कीटक आहे, तो जेणेकरून वरती जाणार नाही. तर हा एक आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सीताफळामध्ये करू शकतो. त्याचबरोबर जर जैविकमध्ये आपल्याला ह्या किडीचं नियंत्रण करायचं असेल, तर एक मित्र कीटक नावाचं कीटक आहे. क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी म्हणत जातो. तर प्रति एकरी 600 जरी ते क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी जर आपण सीताफळाच्या प्लॉटवरती जर सोडले, तर नॅचरली नैसर्गिकरित्या आपल्याला ह्या पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रणात आणता येतो. त्याचबरोबर मित्र बुरशी सुद्धा आहे, जी ही जैविक पद्धतीनेच आपण ह्या किडीचं नियंत्रण करतो. मित्र बुरशीमध्ये व्हर्टिसिलियम लॅकॅनी नावाची आहे. फिश ऑइल बरोबर मिक्स करून ही सुद्धा आपण प्लॉटवरती फवारणी केली, तर नॅचरली सुद्धा आपण काय करत असतो, सीताफळावरती येणाऱ्या पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव रोखू शकतो. त्याचबरोबर केमिकली जर विचार करायला गेलं, तर हे असताना मुळातच रसशोषक कीड आहे. आणि रसशोषक किडीसाठी मोस्टली सिस्टॅमिक इन्सेक्टिसाइड जे मार्केट्समध्ये उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन आहे, डेल्टामेथ्रिन आहे, त्याचबरोबर बुफ्रेझिन आहे. असे वेगवेगळे कंपनीचे कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये भेटत असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पिट्या ढेकणावरचा प्रादुर्भाव रोखत असतो. पण ह्या पिट्या ढेकणाचा प्रादुर्भाव कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या सिच्युएशनला किंवा कोणत्या अवस्थेमध्ये होत असतो, तर ज्यावेळेस वातावरणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात तापमान, आर्द्रता किंवा बागेतील जी आर्द्रता आहे, ते 80% वरती दिसून येत असते. बागेमध्ये अस्वच्छता जास्त असेल, गवत जास्त असेल, त्यावेळेस आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असतो. धन्यवाद.